नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ दुपार. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार, आज नवीन जी आर आरोग्य विभाग भरती 2026 करिता प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत. तर त्या जी आर मध्ये जाहिरात कधी येणार आहे किंवा कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, तुम्हाला ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, एकूण जागा किती निघणार आहेत, तर ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अपडेट. त्याच्याकरिता आपण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ मधनं स्किप करू नका. तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला कोणत्या पदाची अपेक्षा होती, त्या पदाचा यामध्ये समावेश आहे का, पूर्ण व्हिडिओ बघा. मी पूर्ण डिटेलमध्ये यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात जी नवीन अपडेट आलेली आहे, त्याची जी पदभरती होणार आहे आरोग्य विभाग भरती 2026 करिता मेगा भरती म्हणता येईल याला. यामध्ये आरोग्य सेवक, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, एएनएम, जीएनएम, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, खूप साऱ्या पदांचा समावेश असणार आहे. त्याच्या ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि किती वेळा बघू शकता. डेली लेक्चर होणार आहेत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, तांत्रिक भविष्यावरती जास्त भर, कारण हे सगळे टेक्निकल पोस्ट आहे, टेक्निकल पद आहे, तर त्याचा तांत्रिक विषय सहित अभ्यासक्रम असणार आहे. पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. झेरॉक्स करण्याकरिता लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता आणि झालेल्या टॉपिकचे तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा पाहता येणार आहे. टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करता येणार आहे, ती सुद्धा अनलिमिटेड टाइम. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, किंवा 9823435060 या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे. आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेली आहे बघा, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. आजची आहे राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत कधीचा आहे जी आर. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2000 प्रक्रमांक 109 हे असू द्या. गोकुळदास तेजपाल रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई 24 जून 2026 चा, म्हणजे आजचा मुंबईमधनं हा जी आर, मंत्रालयामधनं हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. हा फक्त तुमच्या आणि तुमच्याकरिता आहे. ओके, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि जी तुम्ही स्वप्न घेऊन अभ्यासाला लागल्या आहात आणि जी जाहिरातीची वाट बघताय, त्या संदर्भात हा जी आर आहे. बघूया पुढे काय दिलेला आहे. शासन निर्णय क्रमांक भरपूर सारे आहेत, ते न बघता आपण डायरेक्टली जाणार आहोत. शुद्धीपत्रक, ते डेट वगैरे दिलेलं आहे. प्रस्तावना, शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक 4 ते 17 अन्वये, तसेच विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यापैकी ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम 50% किंवा 50% पेक्षा जास्त झालेलं आहे, अशा अटी आधारे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय इत्यादी आरोग्य संस्थांतील आवश्यक असणाऱ्या 259, ओके, 259 रुग्ण संस्थांसाठी आवश्यकतेचा पदांचा आकृतीबंध उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, नवीन पद अगोदरचे तर आहेतच, परंतु या नवीन पदाकरिता मान्यता दिली आहे. सब म्हणून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेस रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याकरिता नवनिर्मित आणि श्रेणीवर्धित रुग्ण संस्थांसाठी क्रमांक 1 ते 3 अन्वये आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता काय म्हणतो शासन निर्णय बघा. शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित 259 रुग्ण संस्था आहेत. 259 रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. यामध्ये पदाच्या आकृतीबंधानुसार एकूण 7,955 पदापैकी वेळोवेळी उच्चस्तरीय सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेली 2,732 पदे वगळून मंजूर केलेली 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके, इज इट राईट, मान्यता देण्यात येत आहे. एकूण किती पद भरले जाणार आहेत, 5,223, म्हणजे 5,500च्या जवळ आसपासची पद असणार आहे. चला पुढे जाऊया आपण. कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याच्यामध्ये. उक्त प्रमाणे नवीन पद निर्मिती करण्यात आलेली, मान्यता देण्यात आलेली आरोग्य संस्था आणि त्याचा तपशील पूर्णपणे पुढे तुमच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. तर एक एक बघूया आपण. आपल्याला जे गरजेचे आहेत गट क पदाकरिता टेक्निकल, तेच बघणार आहोत. गट क चे नकोय. वैद्यकीय परिसेविका, ओके, परिसेविका, अधिपरिचारिका, एएनएम, जेएनएम चे एस 14 नुसार यांचा पेमेंट असते 13 आणि 41.
हे फक्त त्या संस्थेमध्ये सगळ्या 259 संस्था आपल्याला बघायच्या आहेत. याचे 13 आणि 41 एकूण 54 पदे. ओके. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे एक याच्यामध्ये औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी हे जे 4 पदे आहेत. या संस्थेअंतर्गत असे एकंदरीत किती पदं भरली जाणार आहेत ते खाली सांगितलेले आहेत. ओके. एकूण 33. ओके. आता दुसरी संस्था पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक, भांडार लिपिक 2 जागा, त्यानंतर कनिष्ठ लिपिक, टंकलेखक वर्ग 4, वर्ग 3च्या 4 जागा, एकूण 111. कुठल्या आहेत या? 1 नंबरची जी संस्था आरोग्य संस्था बघितली त्यामध्ये 111. ओके. वर्ग 1 ते 3, वर्ग 1 ते 4. त्यानंतर आपल्याला दुसरी संस्था बघायची आहे जिल्हा रुग्णालय बीड. जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणचे नवीन पद निर्मिती झालेली आहे. जिल्ह्यानुसार यामध्ये परिसेविका, एएनएम, एएनएमच्या ऑक्झलरी नर्स, मिडवाईफ 13 जागा, बऱ्या भरपूर आहेत जिल्ह्याकरिता. एका जिल्ह्याकरिता 13. अधिपरिचारिका किती आहेत? 50. टोटल 63. ओके. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या सुद्धा जागा आहेत. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, टंकलेखक असे वेगवेगळे पद आहेत 12वीच्या धर्तीवरती, 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आपल्या टेक्निकल स्वच्छता निरीक्षक सर्व आहेत. सहाय्यक अधिसेविका वर्ग 3, वर्ग 3 एक जागा आहे. परिसेविका इथे बघा, परिसेविका, अधिपरिचारिका आणि सहाय्यक अधिसेविका. ओके. यांचे पद आहेत. त्यानंतर आहार तज्ञ. ओके. ज्यांचा डायटिशियनचा कोर्स झालेला आहे. होम सायन्स आहार तज्ञच्या 1 जागा. यांचे 38,600. चांगली पगार आहे. 40,000 पगार आहे स्टार्टिंगला. प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी 3 जागा आहेत बीड जिल्ह्यामध्ये. प्रयोगशाळा सहाय्यकच्या 3 जागा. ओके. त्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला शिपाई कामगार याच्या वर्ग गटाच्या सुद्धा आहेत 10वी 12वीच्या बेसिस वरती. वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर अधिपरिचारिका, परिसेविका सुद्धा आहेत. ओके. चला, याच्यात आपल्याला कळालं कोणकोणत्या जागा आहेत. तर सगळ्यात जास्त जागा परिसेविका आणि अधिपरिचारिका म्हणजे एएनएम आणि जेएनएमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत. ओके. 10-15 10-15 प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या जागा भरल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या आहेत ते बघूया आपण. खूप मोठा हा जो जीआर आहे, हा जीआर तुम्हाला बघण्यासाठी, शासन निर्णय बघण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. तिथे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळतात एक्झाम रिलेटेड. ओके. आता बघा, शुश्रूषा विभाग 3 परिसेविका आणि बालरोग परिचारिका 9 आणि 2 जागा आहेत. ओके. चांगला पगार आहे S40 नुसार. आरोग्य परिचारिका, कम्युनिटी परिचारिका 1, त्यानंतर अधिपरिचारिका 33. ओके. चला, पुढे बघायचं 33 म्हणजे खूप साऱ्या जागा आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्या सुद्धा आहेत. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, तुम्हाला ज्याची अपेक्षा होती, ज्याचे तुम्हाला वाट बघत होता, S8 नुसार 25,500 ते 81,800 एवढं पगार आहे. सॅलरी आहे. स्वच्छता निरीक्षक एसआय, ज्यांचा एसआयचा कोर्स कंप्लीट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. ओके. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक हे प्रत्येक विभागाअंतर्गत आहेत, प्रत्येक संस्थेमध्ये आहेत. परिसेविका, अधिपरिचारिकेच्या सुद्धा जागा आहेत. त्यानंतर बाल आरोग्य परिचारिका, सफाई कामगार, शिपाई हे 10वीच्या बेसवर आणि 12वीच्या बेसवरती असणार आहेत. ओके. हेल्थ नर्स इन्स्ट्रक्टर, आरोग्य परिचारिका हे एक नवीन पद आहे. आरोग्य हेल्थ नर्स इन्स्ट्रक्टर, गृह वस्त्रपाल. ओके. याची सुद्धा 1 जागा आहे. त्यानंतर परिचारिका त्याच्या 5. पूर्ण नव्याने निर्माण करण्यात आलेली पद. कक्ष सेवक खूप सारे म्हणजे 5,200 म्हणजे 5,500च्या जवळपास ते पद असणार आहेत. ओके. त्यानंतर औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, स्वच्छता निरीक्षक इथं सुद्धा जागा आहे. प्रत्येक विभागात हे जे आरोग्य संस्था आहेत वेगळ्या तुम्हाला सांगितले, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र या ठिकाणी 2, 3, 10 अशा वेगवेगळ्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ओके. त्यानंतर लेखापालचे सुद्धा आहेत. बीकॉम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी बीकॉम, एमकॉम. त्यानंतर हे गट पद आहेत, जे स्पेशलिस्ट आहेत त्यांच्यासाठी. ओके. एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस झालेला आहे. आता बघा किती जागा आहेत. भौतिक पेशी तज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, आहार तज्ञचे इथं सुद्धा जागा आहेत 76. ओके. 2 जागा आहेत. त्यानंतर पुढे ज्यांचं होम सायन्स झालेला आहे त्यांच्यासाठी आहार तज्ञच्या जागा. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक दोन्ही वेगळे आहेत. स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता मुकादम, कक्ष सेवक, सांख्यिकी सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट आहे, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक. त्यानंतर वेगवेगळ्या जागा तुम्हाला मी सांगत आहे जे आपल्याशी रिलेटेड. सहाय्यक परिचारिका
ठीक आहे. तेच पुन्हा पुन्हा औषध निर्माता अधिकारी तेच पुन्हा आले ज्यांचं डी-फार्म किंवा बी-फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी झालेलं आहे अशासाठी. बघा हे संपूर्ण माहिती ग्रामीण रुग्णालयासाठी किती जागा मंजूर झालेल्या आहेत हे तुम्हाला माहिती देईल. खूप सारा हे जी-आर मोठा आहे. तुम्हाला सांगायला गेलं तर 15 ते 20 मिनिटं लागतील. तर याचं जी-आरचं जी पीडीएफ आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपण उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं झालं तर जे पद आहे तुम्हाला सांगितलं आरोग्य सेवकच्या सुद्धा जागा आहेत. एमपीडब्ल्यूच्या स्वच्छता निरीक्षकच्या आहेत. त्यानंतर औषध निर्माता, एएनएम, जेएनएम, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्वांच्या या ठिकाणी जो नवीन जी आर आलेला आहे 24 जून म्हणजे आजचा आज सकाळचा जी आर आहे आता आलेला आहे तो तुम्हाला लगेचच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोत. तर तुम्हाला याच्या सर्व बॅचेस तांत्रिक विषयासहित आपण चालू करत आहोत. एक्सपर्ट असणार आहे सर्व त्या त्या विषयामध्ये तज्ञ फॅकल्टी तुम्हाला शिकवण्याकरिता. ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे किंवा तुम्हाला नंबर देतोय 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट. आता फक्त अभ्यासाला लागा, लवकरात लवकर सुरुवात करा. ठीक आहे, थँक्यू.